ती बोलते की मी व्हिडिओमध्ये नाही येणार आणि आली मेकअप करून येणार. भूत बनवणार आहे. बाळाच्या या मळ्यामध्ये भेटशील काय, जरा माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे की मी नवरात्रीचे 2 लूक क्रिएट करणार आहे. तर त्याचेच पण पहिला लूक तर माझा झालेला आहे, पण आता दुसऱ्या लूकसाठी मला खाली जायचं आहे. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिच्याकडे जायचं आहे आणि ती माझा बेसिक मेकअप करणार आहे. कारण तिला असंही माझ्यावरती ट्राय करायचं होतं की मेकअप वगैरे. साडी पण नेसवायची होती, पण साडी तर मी काही घालणार नाही आहे. पण बघूयात आता ती मेकअप कशी करते. आणि आता मी जाणार आहे खाली. तर चला. आता माझा मेकअप करणार आहे अवंतिका मेकअप आर्टिस्ट. आणि हा माझा ड्रेस असणार आहे, घागरा आहे आणि मी वरती ब्लाऊज वगैरे घातलेले आहे. आणि त्याच्यावरती मी ओढणी पण घेणार आहे. ओढणी तर रँडम कोणतीही घ्यायची होती, पण मॅचिंग ओढणी मला माझ्या मामींची मिळाली होती, तर मग तीच घेतली. कारण म्हटलं घागऱ्यावरती पण मॅच होती, तर चला तीच ट्राय करूयात. ज्वेलरी तर मला सापडतच नव्हती आणि मी मामीकडे आली होती, तर ज्वेलरी इथे काहीच नव्हते. म्हणजे मी काही घेऊनच आली नव्हती. आणि अचानक आल्यामुळे म्हणजे माझ्या असं काही डोक्यात नव्हतं की आपण हा लूक प्रिपेअर करू वगैरे असं काही. तर एकदा ना मी मामीकडे राहायला आली होती आणि मी विसरली होती माझी हे कानातले वगैरे. आणि मामींना मी म्हटलं होतं की ही कानातले तुमच्याजवळच ठेवून द्या, परत मी जर कधी आले तर परत मी घेऊन जाईल. तर आज मला ती उपयोगी पडलेली आहेत आणि मी तीच घातलेली आहेत. आणि ही ऑक्सिडाईजच आहेत, त्याच्यामुळे ती मस्तपैकी ते पण मॅच वगैरे झालेलं आहे सगळं. तर हे मी कानातलं घातलेलं आहे. खरं तर माझ्या डोक्यामध्ये खूप असं काही असतं की आपण असा व्हिडिओ बनवूया, आपण तसा व्हिडिओ बनवूया. आणि आता ना जे हे नवरात्रीचे 9 दिवस असतात ना, जे प्रत्येक दिवस एक अलग अलग कलर असतो, तर तसं ना मला रोज एक लूक प्रिपेअर करायचा होता. म्हणजे नाही का, आज गुलाबी कलर आहे तर गुलाबी साडी किंवा गुलाबी ड्रेस घालून आज एक, उद्या निळा आहे तर उद्या निळा, असं मला बरंच व्हिडिओ बनवायचे होते, पण ते झाले नाहीत. आणि आज मी ठरवलं होतं की एका दिवसात आपण 3 लूक क्रिएट करायचे. म्हणजे 2 ऑलरेडी एक शूट माझा पेंडिंग होता, तर म्हटलं तो पण प्रिपेअर करूयात, पण तो नाही झाला. आणि मला एकच लूक प्रिपेअर करून त्याचे व्हिडिओ वगैरे करून मला तेव्हाच कंटाळा आला होता आणि बाकीचे मी कधी करणार होते आता काय माहिती. तर चला आता ती मेकअप करणार आहे, बघूयात आता ती कसं मेकअप करते. काय आहे मॅडम? मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर चालू केलं. ब्लॉग करणार आहेस का व्हिडिओ करणार आहेस, खरं सांगायचं का असंच? माझं फेवरेट मॉइश्चरायझर. असं पहिल्यांदा कोणीतरी मेकअप करते. बरं. एक्सपेरिमेंटल मायसेस. मी माकड आहे है ना? माकड नाही ग, माकडांवरती पण करतात. ते बजेटच्या बाहेरच आहे ते जरा. ते मोठे मी प्राणी. उंदीर आहे. कृती सेननचा प्रोडक्ट सेनन सन सन स्टोरेजवाला प्रायमर. बंद आहे का चालू आहे? आता जास्त चालू कर. कुठं कुठं लावायचं असतं बघून घेतो आता. अवंतिका मेकअप आर्टिस्ट, आता त्यांच्याकडून मेकअपची पण घेणार आहे. मलाच येत नाही. एक्सपेरिमेंटल रॅट आहे आत्ता सध्या. माझ्याकडे असं खरंच बटन पाहिजे होतं, लगेच चालू करायचं लगेच बंद करायचं. बिकॉज आम्ही गरीब आहे, आमच्याकडे ट्रायपॉड नाही आहे, आम्ही असं खिडकीत ठेवतो. हत्यार आहेत मॅडमचे, हत्यार. एक हत्यार आता उचललेलं आहे ना, आता माझा मुडदा पाडण्यात येणार आहे. माझ्याकडे होतं हे. का बरं? व्हिडिओ घालून करते का? नाही नाही नाही,
दुसऱ्यांचं असली करायला लागलीस ना खातिरदारी अशी. तर परफेक्ट मॅच नाही आहे पण मला ठीक जातं. वर बघ वर. धर. एकच असू दे का दोन असू दे. तर मित्रांनो माझा पूर्ण मेकअप झालेला आहे आणि माझा मेकअप अवंतिका मेकअप आर्टिस्ट यांनी केलेला आहे. आणि जर तुम्हाला मेकअप आवडला असेल तर तुम्ही नक्कीच अवंतिका ताईला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला नंबर देते. ओके गाईज, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर मेकअप आवडला असेल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आमच्या अवंतिका ताईला वोट करा. आणि हा आहे माझा फायनल लुक. आणि मस्तपैकी तिने मला रेडी केलेला आहे. आणि मी आधी केस सोडले होते पण मला असं वाटतं की मी असं वरती केल्यानंतरच केस जास्त छान दिसत आहेत. रेडी वगैरे तर आता मी झाले आणि आता मी घरच्यांचे रिव्ह्यू घेणार आहे की मी कशी दिसते वगैरे. तर बघूयात आता आपण. चला मम्मी इकडे बघ की. मम्मी मी कसली दिसते? चांगली दिसते. खरं सांग की कसली चांगली? मी कशी दिसते? चांगली दिसते. कशी दिसते? वा पूनम छान दिसताय तुम्ही आज. काय वेगळंच दिसताय. फेक रिव्ह्यू.